नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवतो किंवा सिमल्टेनियस इक्वेशन सोडवतो किंवा इतर असणारे जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत हे ज्या वेळेला आपण सोडवतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला चिन्हांच्या असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या ज्या रूल्स आहेत हे बऱ्याच मुलांना परिचित नसतात आणि त्यामुळे एक चिन्ह जर चुकलं तर पूर्ण गणित आपलं चुकतं. आणि त्यामुळे आज खास तुमच्यासाठी चिन्हांवरती एक व्हिडिओ मी बनवायचं ठरवलं आणि ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल किंवा मल्टिप्लिकेशन असेल, डिवायडेशन असेल, याच्यावरती खास व्हिडिओ बनवलाय मी. तो सर्वांनी नीट जर बघितला तर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, सिमल्टेनियस इक्वेशन असेल किंवा कुठले असणारे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन जे असतील हे सोडवण्यासाठी तुम्हाला खूप सोपं जाईल. तर चला आता आपण सुरुवात करूया. आपण इथे लिहिताना सांगितलेलं आहे की हे जे रूल्स आहेत हे कशाचे आहेत तर हे समेशनचे, सबट्रॅक्शनचे, मल्टिप्लिकेशनचे आणि डिव्हिजनचे म्हणजेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यांचे रूल्स आहेत. या असणाऱ्या रूल्स वरती आता आपण इथे बोलणार आहोत तर नीट समजून घ्या. बऱ्याच वेळेला कुठल्या संख्येला कुठलं चिन्ह दिलं आणि त्यानंतर त्याचा आन्सर काय येतं आणि त्याला कुठलं चिन्ह द्यायचं हे बऱ्याच मुलांना समजत नाही आणि त्यामुळे मुलं आन्सर तर बरोबर सोडवतात असं त्यांना वाटतं, परंतु आन्सर बरोबर येत नाही किंवा मधल्या स्टेप्स मध्ये कुठेतरी चुकतात. त्यात चुकू नये यासाठी हा मी व्हिडिओ बनवतोय. तर इथे बघा, मी तुम्हाला एकूण 4 नियम तुम्हाला दिलेले आहेत. 4 रूल्स तुम्हाला मी इथे सांगितलेले आहेत. तर फर्स्ट रूल इथे तुम्हाला दिसतोय, जर कुठली पहिली संख्या जर असेल, कुठली एक संख्या असेल, त्या संख्येला जर पॉझिटिव्ह साइन असेल, दुसऱ्या संख्येला पण पॉझिटिव्ह साइन असेल, यांच्यामध्ये कुठले असणारा साइन नाही. जर दोन्ही पॉझिटिव्ह साइन जर असतील दिलेल्या संख्यांना तर त्यावेळेला त्यांचं ऍडिशन होतं आणि ऍडिशन झाल्यानंतर येणारं जे ऍडिशन आहे त्या ऍडिशनला साइन येतं मोठ्या संख्येचं, साइन ऑफ बिग टर्म, मोठ्या संख्येचं चिन्ह त्याला येतं. आता एक्झाम्पल आपण बघूया. तर इथे तुम्हाला 5 दिसतोय, इथे तुम्हाला 3 दिसतोय. या 5 ला कुठलं साइन आहे तर साइन इथे राहतं, ते आहे इथे साइनच तुम्हाला दिसत नाही, याचा अर्थ ते प्लस आहे. मग पहिल्या संख्येला जर प्लस साइन असेल, दुसऱ्या संख्येला पण जर प्लस साइन जर असेल तर ह्या दोघांचं ऍडिशन होतं आणि ते येतं 8. आणि बिग टर्म आहे म्हणजे मोठी संख्या आहे पाय, त्याचं साइन आलं याला, म्हणजे इथे प्लस आला, पण प्लस जर पहिलाच नंबर जर असेल तर म्हणजे फर्स्ट टर्म जर असेल तर त्याला साइन दिलं जात नाही, ते ऍडिशन असेल तर दिलं जात नाही. तर सेकंड रूल आपण बघूया. सेकंड रूल काय म्हणतो, जर फर्स्ट टर्मला म्हणजे पहिल्या पदाला जर ऋण साइन असेल, दुसऱ्या असणाऱ्या पदाला म्हणजे सेकंड टर्मला जर प्लस साइन जर असेल तर अशा वेळेला त्या दोन्ही संख्यांचं सबट्रॅक्शन होतं. त्या दोन्ही संख्यांचं काय होतं, सबट्रॅक्शन होतं आणि प्रत्येक वेळेला बिग टर्मचं साइन येतं. इथे तुम्हाला ऍरो दाखवलेला आहे, याचा अर्थ साइन ऑफ बिग टर्म, मोठ्या संख्येचं चिन्ह. एक्झाम्पल मी तुम्हाला इथे दिलंय, हे बघा 7 आणि 3. पहिल्या असणाऱ्या टर्मला मायनस साइन आहे, दुसऱ्या टर्मला प्लस साइन आहे. एका संख्येला जर मायनस साइन असेल, दुसऱ्या जर प्लस साइन जर असेल तर यांचं ऑपरेशन काय होतं तर यांचं ऑपरेशन होतं सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी होतं. आणि साइन 7 मधून 3 गेले, किती राहिले 4 राहिले आणि साइन कोणाचं आलंय तर साइन आलंय बिग टर्म, मोठ्या संख्येचं साइन आलंय, लक्षात ठेवा. त्यानंतर थर्ड रूल कडे आपण जाऊया. सेम तसाच रूल तो आहे, बिग टर्मला प्लस साइन आहे, स्मॉल टर्मला मायनस साइन आहे. प्लस आणि मायनस साइन जर असेल म्हणजे ऑपोजिट जर साइन जर असतील, साइन जर ऑपोजिट जर असतील तर अशा वेळेला सबट्रॅक्शन होतं आणि जे साइन येतं आन्सरला ते बिग टर्मचं येतं. इथे सेम बघा, इथे 9 ला प्लस साइन आहे, 15 ला मायनस साइन आहे, 15 ही बिग टर्म आहे
त्यामुळे यांचं सबट्रॅक्शन झालं, प्लस मायनस असल्यामुळे, ऑपोजिट साइन असल्यामुळे सबट्रॅक्शन किती आलं, 6 आलं. आणि हा जो बिग टर्म आहे, या बिग टर्मचं साइन इथे आलं मायनस. तर इथे लक्षात ठेवायचं, जर ऑपोजिट साइन जर असतील तर सबट्रॅक्शन होतात, आणि जर सेम साइन असतील, इथे बघा इथे सेम साइन आहेत, इथे पण सेम साइन आहेत. जर सेम साइन जर असतील तर अशा वेळेला ऍडिशन होतं. आणि ऍडिशन झाल्यानंतर किंवा सबट्रॅक्शन झाल्यानंतर प्रत्येक वेळेला जो बिग टर्म आहे त्या बिग टर्मचं साइन येतं, हे लक्षात ठेवायचं. जर सेम साइन जर असतील आणि दोघांच्या मध्ये कुठलीही क्रिया नसेल तर अशा वेळेला ऍडिशन होतं. आणि जर ऑपोजिट साइन असतील तर अशा वेळेला सबट्रॅक्शन होतं आणि येणाऱ्या आन्सरला बिग टर्मचं साइन येतं, हे लक्षात ठेवायचं. तर हे झाले समेशन आणि सबट्रॅक्शन यांचे रूल्स. आता आपण शिकूया मल्टिप्लिकेशन आणि डिवाइड यांचे रूल्स. बरेच मुलं सबट्रॅक्शन आणि ऍडिशन यांचे जे रूल्स आहेत हे मल्टिप्लिकेशन आणि डिवाइड यांच्या रूल मध्ये मिक्स करतात. ते दोन्ही रूल सेपरेट आहेत, हे लक्षात ठेवा. इथे तुम्हाला साइन तुम्हाला तसे दिसतील, इथे प्लस प्लस साइन आहे, इथे प्लस प्लस साइन आहे. पण या दोन्ही प्लस प्लस साइनच्या मध्ये एकतर मल्टिप्लिकेशन आहे किंवा डिवाइडचं साइन आहे, हे लक्षात घ्या. जर दोन्ही असणारे नंबरला प्लस प्लस साइन असेल पण दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन किंवा डिवाइडचं जर साइन जर असेल तर या असणारे जे प्लस प्लस आहेत हे साइन प्लस होतं, ऍडिशन होत नाही, हे लक्षात घ्या. साइन प्लस होतं. सेम इथे बघा, इथे प्लस साइन आहे, इथे प्लस साइन आहे, तर प्लस इंटू प्लस, इथे आलं प्लस, साइन नाही, याचा अर्थ आहे प्लस आहे. प्लस इंटू प्लस प्लस, बाकी या दोन्ही नंबरचं ऍडिशन झालेलं नाही. बऱ्याच मुलांना असं वाटतं की प्लस प्लस म्हटलं की ऍडिशन, तसं नाही. इथे साइन आहे आणि मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, तर यांचं मल्टिप्लिकेशनच होणार आहे. फक्त या दोन्ही असणारे जे साइन आहेत प्लस इंटू प्लस प्लस आणि 5 इंटू 3 15. सेम डिवाइड मध्ये तसंच, 15 हा प्लस आहे, 3 हा प्लस आहे, 3 ने 15 ला डिवाइड केलं तर काय आलं, 5 आलं, परंतु त्याला साइन प्लस आलं का, तर हे दोन्ही पण प्लस होते म्हणून. आता खाली बघा, सेकंड रूल्स कडे येऊया. इथे बघा, फर्स्ट असणाऱ्या टर्मला मायनस साइन आहे, सेकंड असणाऱ्या टर्मला मायनस साइन आहे, पण दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन किंवा डिवाइडचं साइन आहे. दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन किंवा डिवाइड जर असेल तर साइन काय होतं, मायनस, मीन्स मायनस इंटू मायनस साइन होतं प्लस, किंवा मायनस डिवाइड मायनस साइन होतं प्लस. इथे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. फर्स्ट टर्मला मायनस साइन आहे, सेकंड टर्मला पण मायनस साइन आहे, म्हणून मायनस इंटू मायनस, मायनस गुणिले मायनस, साइन झाले इथे प्लस. इथे साइन नाही, याचा अर्थ ते प्लस आहे. आणि 7 इंटू 3 21. इथे तसंच आहे, 3 ने 21 ला डिवाइड केलेले, पण दोन्ही असणाऱ्या नंबरला मायनस साइन आहे, त्यामुळे आन्सर मध्ये डायरेक्ट ते काय झालेले, प्लस झालेले. म्हणजे जर दोन्हीकडे जर सेम साइन जर असतील आणि दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन किंवा डिवाइडचं जर साइन असेल तर त्यांचं साइन होतं प्लस, साइन होतं, नंबर प्लस होत नाही. तर साइन प्लस होतात, नंबरचं ऍडिशन होत नाही. पण मुलं इथे गोंधळ करतात, म्हणून हे सांगतोय मी तुम्हाला. पुढे बघा, थर्ड आणि फोर्थ रूल. तर इथे बघा ऑपोजिट साइन आहे, इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, आणि दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिवाइड हे दोन्ही साइन आहेत. जर ऑपोजिट साइन जर असतील असेल आणि दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन किंवा डिवाइड जर असेल साइन, तर त्यावेळेला आन्सर येताना मायनस मध्ये येतं. मीन्स मायनस इंटू प्लस काय होतं, प्लस, किंवा मायनस डिवाइड प्लस येतं मायनस.
मायनस इंटू प्लस मायनस, मायनस डिवाइड प्लस मायनस. एक्झाम्पल मध्ये बघा, पहिल्या नंबरला मायनस साइन आहे, दुसऱ्या नंबरला इथे प्लस साइन आहे, साइन दिलेलं नाही याचा अर्थ प्लस साइन आहे, दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे आणि म्हणून याचं साइन काय झालं, मायनस इंटू प्लस मायनस झालं आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन आलं 12. डिवाइड मध्ये तसंच एक मायनस आहे दुसरा प्लस आहे, तर एक मायनस आणि एक प्लस असल्यामुळे आन्सर 5 ने 15 ला डिवाइड केल्यामुळे 3 आलं, परंतु साइन आलं मायनस. हे साइन खूप महत्वाचं आहे, नाहीतर तुम्ही जर 5 ने 15 ला मल्टिप्लाय केलं, आन्सर जर 3 लिहिलं, परंतु मायनस साइन जर तुम्ही लिहिलं नाही तर आन्सर चुकतं, हे लक्षात घ्या. खाली तसाच रूल आहे बघा, प्लस आणि मायनस ऑपोजिट साइन आहेत आणि दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिवाइडचं साइन आहे आणि त्यामुळे आन्सर येताना जे आन्सर येणार आहे त्याला मायनस साइन असणार आहे. इथे एक्झाम्पल तुम्हाला दिलेत बघा, फर्स्ट टर्मला प्लस साइन आहे, सेकंड टर्मला मायनस साइन आहे आणि दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणून साइन येताना मायनस आले, जे मल्टिप्लिकेशन व्हायचं तेच मल्टिप्लिकेशन आहे. इथे डिवाइड आहे, 3 ने 15 ला डिवाइड केलेले, आन्सर 5 आलेलं आहे, परंतु साइन कडे लक्ष द्या. फर्स्ट टर्मला प्लस साइन आहे, डिवाइड, सेकंड टर्मला मायनस साइन आहे म्हणून आन्सर येताना मायनस आलेले, हे लक्षात घ्या. तर इथे जर तुम्ही नीट बघितलं तर सेम साइन जर असतील, दिसतायत का, सेम साइन असतील आणि दोघांच्या मध्ये जर मल्टिप्लिकेशन आणि डिवाइडचं जर साइन जर असेल तर त्या दोन्ही साइनचं मल्टिप्लिकेशन किंवा त्या दोन्ही साइनचं डिवायडेशन हे प्लस मध्ये येतं. आणि जर ऑपोजिट साइन जर असेल आणि दोघांमध्ये जर मल्टिप्लिकेशन जर असेल तर साइनचं मल्टिप्लिकेशन किंवा साइनचं डिवायडेशन जे आहे ते निगेटिव्ह मध्ये म्हणजेच मायनस मध्ये ते येतं, हे लक्षात ठेवा. हे वारंवार जर तुम्ही जर त्याचं रिपिटेशन जर केलं, अनेक असणारे तुमच्या मनाने काही एक्झाम्पल तुम्ही जर घेतले आणि ते जर सॉल्व्ह केले आणि ते जर तुम्हाला नीट जर समजले तरच तुम्ही मोठे मोठे असणारे जे एक्सप्रेशन जे आहेत किंवा मोठे मोठे एक्झाम्पल जे आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जर तुम्हाला हे चिन्ह नाही समजले तर खूप मोठाले एक्झाम्पल तुम्ही सोडून सुद्धा मार्क्स तुम्हाला मिळणार नाहीत, हे लक्षात घ्या. एवढं बोलून मी थांबतो. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. थँक्यू.